लाडकी बहिणींना लाडक्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होतात आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला काल परवा पण सांगितलं होतं लाडक्यांनो ती गोष्ट तुम्हाला आज पाहायला मिळत आहे। लाडक्यांनो बघा या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या ताईंना भाऊबीजेची या ठिकाणी ओवाळणी मिळणार आहे। तर लाडक्यांनो बघा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि बघा आपल्या या चॅनलवर ट्रिक्स गुरु या चॅनलवर माहिती अगोदर सांगितली जाते आणि त्या गोष्टी तुम्हाला नंतर या ठिकाणी भविष्यात पाहायला मिळतात। कारण की वितरण सुरू झालं किंवा माहिती भेटली बातमी आल्या तर कोणी पण सांगतंय सगळ्यालाच माहित होतं जीआर आल्यानंतर जीआर येतोय पण जीआर कधी येणार आहे किंवा माहिती कधी येणार आहे ह्या गोष्टी अगोदर आपल्या चॅनलवर सांगितल्या जातात। बघा तुम्हाला मी काल आणि परवा 2 दिवसापासून सांगत होतो की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आणि या ठिकाणी मोठी तुम्हाला खुशखबर भेटणार आहे। हप्ता वाटपाची तारीख पण तुम्हाला भेटणार आहे। बघा बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं होतं की बाबा या ठिकाणी हप्ता काय भेटणार नाहीये, या ठिकाणी असं नाही भेटणार तसं नाही भेटणार, डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे या सगळ्या ठिकाणी म्हणत होते। पण आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला सांगत होतो लाडके ताईंनो खुशखबर तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। मागणी आपण या ठिकाणी करत होतो आणि या ठिकाणी मी स्वतः देखील या ठिकाणी बरेच आमदार खासदार साहेबांना या ठिकाणी भेटून त्यांना या ठिकाणी पत्राच्या द्वारे या ठिकाणी त्यांना मी मागणी पत्राच्या द्वारे देखील त्यांना विनंती केली होती की लाडक्या ताईंना भाऊबीज या ठिकाणी भेटायला पाहिजे, दिवाळी त्यांची गोड जायला पाहिजे। आपला हा सगळ्यांचा प्रयत्न जो होता आपल्या सगळ्यांची मागणी जी होती त्या मागणीला यश आले आहे लाडके ताईंनो। बघा आता बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्वतः सांगितलं आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार। TV9 ची ही मोठी बातमी समोर आली आहे। आता एक लक्षात घ्या लाडके ताईंनो तुम्हाला मी हे अगोदर सांगितलं होतं की बाबा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्या याचा अर्थ आपल्याला फायदा होणार म्हणजे होणार। आपल्याला म्हणजे कोणता लाडक्या बहिणींना फायदा होणार म्हणजे होणार। ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येत होते ते सगळे प्रॉब्लेम आता दूर होणार। आता सरकार या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासाठी फायदेशीर करणार म्हणजे करणार। हे आपल्यासाठी सुवर्ण संधी लाडके ताईंनो ही गोष्ट समजून घ्या। तर आता बघा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि बघा लाडके ताईंनो सगळे खुश झालात का? आपण ज्या गोष्टी सांगतोय आपल्या या YouTube चॅनलवर ट्रिक्स गुरु YouTube चॅनलवर बऱ्याच लाडके ताईंचा विश्वास बसलेला आहे। त्यांना समजलंय ज्या लाडके ताई आपल्या 1 वर्षापासून व्हिडिओ बघतात त्याला सगळ्याला माहिती आपल्या एकदम खरं आणि एकदम विश्वासार्थ आपले हे चॅनल आहे। आपण ज्या गोष्टी सांगतो त्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली या ठिकाणी सगळीकडे म्हणलं जात आहे KYC या ठिकाणी KYC बद्दल मी तुम्हाला सकाळच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लाडके ताईंनो KYC वेबसाईटवर लिंक सुरू आहे त्याच्यासाठी स्थगिती आली आहे का नाही ते आपण पुढच्या पुढे बघू। बऱ्याच ठिकाणी म्हटलं जात आहे बऱ्याच न्यूजपेपरला टाइम्स नाव इंडिया हे मोठ्या न्यूजपेपरला TV9 साम TV ह्या बऱ्याच न्यूजपेपरवर सगळीकडे आलेला आहे की सरकारने एक मोठा निर्णय घेणार आहे आणि त्या ठिकाणी KYC ला शिथिलता भेटणार आहे, स्थगिती भेटणार आहे किंवा काय जे असेल ते। पण मी तुम्हाला मी सकाळच्या पण लेक्चरला सांगितलं लाडके ताईंनो या ठिकाणी KYC आणि स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील आदित्य तटकरे मॅडमनी जरी म्हणलं KYC ला स्थगिती आली किंवा थांबले तरी पण आपण लक्षात घ्या लाडके ताईंनो KYC करायची आहे म्हणजे आहे। तुम्हाला मी सकाळच्या पण लेक्चरला बोलतोय बघा ह्या ठिकाणी जोपर्यंत ही लिंक तुम्हाला दिसते जोपर्यंत ज्या लाडक्या त्यांची KYC बाकी आहे ना त्यांनी 100% करून घ्यायची। KYC केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय टेन्शन फ्री आपण होणार। पण लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा KYC 100% करायची आहे म्हणजे आहे। बऱ्याच लाडके ताईला वाटेल की सर आता स्थगिती आली आहे, बरेच जण या ठिकाणी म्हणतात की बाबा सरकार या ठिकाणी पण आपलं एकच गोष्ट लक्षात ठेवा लाडके ताईंनो ही KYC करून घ्यायची कारण आज ना उद्या तुम्हाला ती लागणार आहे। आता निवडणुका जवळ आल्यात सरकारला माहिती की आता सरकार काहीतरी देणार आहे त्याच्यामुळे सरकार या ठिकाणी तुम्हाला काहीतरी देईल तर त्याच्यामुळे पण ही गोष्ट लक्षात ठेवा KYC ही करणं बंधनकारक असणार आहे आणि तुम्हाला आज ना उद्या ती करायची त्याच्यामुळे सर्वांनी KYC करून घ्यायची आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या लाडके ताईंनो। आता बऱ्याच जण म्हणतील की काय आलं सर KYC बाबत ते पण सांगतो आणि 16वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात भाऊबीजेचा हप्ता कधी भेटणार आहे काय भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टी बघणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिली तुम्हाला बातमी दाखवलं जागरण महत्त्वाचा न्यूजपेपर आहे, मोठा न्यूजपेपर आहे, एकदम विश्वासार्ह न्यूजपेपर आहे, मराठी जागरण न्यूजपेपरवर आलेला आहे। लाडकी बहीण योजना महायुती सरकारचा मोठा निर्णय, लाडकी बहीण योजनेतील KYC प्रक्रियेत शिथिलता। बघा ही बातमी माझी नाहीये मी तुम्हाला परत सांगतो हे तुम्हाला मी अगोदरपासून आपण मागणी करतो त्याच्यामुळे फायदे होईलच। पण लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा
महायुती सरकारचा हा मोठा निर्णय झालेला आहे. लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीला प्रक्रियेला शिथिलता आली. शिथिलता आली म्हणजे तुम्हाला जे हप्ते या ठिकाणी डायरेक्ट म्हणणार हे बघा काय झालं असतं एकदम ई-केवायसी जर झाली असती, ज्यांची बाकी असती त्याला डायरेक्ट के-वाय-सीतून काढून टाकलं असतं, लाडक्या बहिणीतून काढून टाकलं असतं. पण ते आता होणार नाही. तुमची ई-केवायसी तुम्हाला ते एक ते टाईम जास्त भेटेल किंवा एक ते एक तुम्हाला काय होणार आहे जरी तुम्ही नाही ई-केवायसी केली तरी प्रॉब्लेम नाही होणार. कारण आता निवडणुका जवळ आल्यात ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा शिथिलता आली पण याचा अर्थ समजून घ्या. स्थगिती जरी आली असली ई-केवायसीला काही जरी आलं असेल, जोपर्यंत आदिती तटकरे मॅडम स्वतः काही बोलत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे करायचंय. आणि त्याचबरोबर त्या काही बोलल्या, त्या म्हणल्या स्थगिती आली तरी पण जोपर्यंत त्या लाडक्या बहिणी योजनेच्या वेबसाईटवर ती लिंक चालू आहे तोपर्यंत सर्वांनी ई-केवायसी आपली करत राहायची आहे. हा ट्रिक्स गुरु बघा तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. हा लाडका दादा तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय लाडक्या बहिणींनो, ज्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर होतात त्याच सांगत असतो. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जरी त्या ठिकाणी वेबसाईट चालू असेल किंवा काय त्याच्यावर सर्व्हर डाऊन असेल तरी आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे. कोणत्या लाडक्याची अजून ई-केवायसी बाकी पेंडिंग आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की ई-केवायसी शिवाय पर्याय नाही. लाडकी बहीण योजना, महायुती सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, ई-केवायसी बाबत घेतला हा निर्णय. देशदूतची ही न्यूजपेपरची किंवा टीव्ही चॅनल पण आहे त्यांचं, तर ते त्याच्यावर पण ही न्यूज आलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी NBT नवभारत टाइम्स बघा, टाइम्स नाऊ इंडिया एकदम भारी न्यूजपेपर आहे, सगळ्याला माहिती आहे. खूप 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 जुना ब्रिटिश काळामधला हा काय आहे न्यूजपेपर आहे. त्या न्यूजपेपरमध्ये म्हणजे ऑथेंटिकेट माहितीचा हा न्यूजपेपर आहे. त्या न्यूजपेपरमध्ये काय बातमी आली बघा, लाडकी बहन योजना पर महायुति सरकार का बड़ा फैसला, ई-केवायसी प्रक्रिया रोकी, भाऊबीज से पहले बहनों को गुड न्यूज मिली है. तो लाड़का बहनों एक लक्षात घ्या, जो हिंदी में दीदी रहती है उनको भी थोड़ा हिंदी में बताना पड़ता है. लाड़की दीदो आप भी एक काम करो, जिनकी ई-केवायसी पेंडिंग है वो सब ई-केवायसी करके लो. अभी स्थगिति आई है, स्टे आया है, इसका मतलब ये मत समझो कि ई-केवायसी अपने को करनी नहीं है. ई-केवायसी सबको करके लेनी है, मतलब लेनी है. जब तक वो लिंक चालू है सबने ई-केवायसी करो. ई-केवायसी करने के बाद ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं होने वाला है. क्या तुम्हारा कुछ ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं होने वाला है, इसलिए ई-केवायसी करके लेना है, मतलब लेना है. उससे आपको कोई टेंशन नहीं है. अभी और एक बात आपको अच्छी सी बताता हूँ की ई-केवायसी की जो लिंक है आपण बहुत दिनों आपण सगळेजण त्याची मागणी करत होतो. भरपूर सारा पत्रव्यवहार, भरपूर साऱ्या अधिकाऱ्यांना मी भेटून या ठिकाणी मी त्यांना पत्र दिलं होतं की बाबा मागणी पत्र दिलं होतं की लवकरात लवकर ई-केवायसीची वेबसाईट व्यवस्थित करा. आपल्या चॅनल माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगत होतो. तर त्यांच्यासाठी बघा आज गुड न्यूज आलेली आहे की ई-केवायसीची वेबसाईट पण सुरळीत चालू झाली आहे. लवकरात लवकर सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. कोणाला काही अडचणी असतील लाडके दोनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साहेबांनी या ठिकाणी महत्त्वाची बातमी पण दिलेली आहे, लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार. आता ही कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो, काळजी करायची गरज नाही तुम्हाला. आता एक परत तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट कधी भेटणार आहे, ऑक्टोबर हप्ता कधी भेटणार आहे, मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. लाडक्या बहिणी टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे. सगळ्या गोष्टी बघा आपल्याकडे ऑथेंटिकेट माहिती असते. आपण कधी फेक गोष्टी किंवा योगायोग किंवा आपण कधी टोकथाळी करत नाहीत किंवा कुणाची दिशाभूल करत नाहीत किंवा आधी आलं म्हणायचं, कुठं नाही दिसलं की नाही असं कधी म्हणत नाही. आपण जे सांगतो ते एकदम ठामपणे सांगतो आणि ते तुम्हाला नंतर पाहायला मिळतं. 2 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओ जाऊन पहा, खोटं असला पण लाडक्या बहिणी बघा आपण ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला पाहायला मिळतात. तर आज पाडवा आहे, पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि लाडक्या बहिणी एक लक्षात ठेवा, आपलं हे सगळ्यांचं नातं आहे ते भाऊबीजीचं आहे. उद्या भाऊबीज हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी. आणि अजून एक गोष्ट सांगतो लाडक्या बहिणी, उद्या माझा वाढदिवस पण असतो. तिथीनुसार माझा सगळ्याला माहीत नसेल तर सांगतो, माझा भाऊबीजी दिवशी जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घरातले सगळे तिथीनुसार माझा वाढदिवस साजरा करतात. म्हणजे एक लाडक्या बहिणीच्या वतीने परत एकदा सांगतो भाऊबीजीचा जन्म आहे, त्याच्यामुळे पूर्ण भाऊबीजीच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याच्याबद्दल धन्यवाद. लाडक्या बहिणींनो असंच सोबत राहा, ही फॅमिली आपली आहे अशीच हे करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.